वाव वाव वाव. जरासा लेफ्टला तोल गेला ना डायरेक्ट खाली. आणि हे बघा इथे थोडंसं जरी पाय जरा सटकला ना, व्ह्यू बघा यार मित्रांनो, हा व्ह्यू बघा. मधमाशींचा पोळा आहे मोठा. पोटभर नाश्ता केला आणि आता कर्नाळा फोर्ट कडे जातोय. तर हा रस्ता आहे तिकडे जाण्याचा. कर्नाळा किल्ला याला फनेल हिल देखील म्हणतात. हा रायगड जिल्ह्यातील पनवेल शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर, मुंबई शहरापासून 65 किलोमीटर अंतरावर असलेला एक डोंगरी किल्ला आहे. मित्रांनो, हे आहे कर्नाळा बर्ड सँच्युरीचं एंट्री तिकीट. इथे तुम्ही पाहू शकतात की 2 माणसांसाठी टोटल 120 रुपये झाले आणि 4 व्हीलर पार्किंगसाठी 195 रुपीज. तर टोटल आमचे झाले 315 रुपये. तर एक लक्षात ठेवा की कर्नाळा बर्ड सँच्युरीमध्ये फक्त कॅश घेतात, ऑनलाईन पेमेंटची सुविधा अजून तर नाही आहे. तर ना नाश्ता खाऊन अशी ऊर्जाचा संचार झालेला आहे ना. काय म्हणाली, कसा आता चढायचंय. अरे वा भेकर. आणि जसं ट्रेकिंग स्टार्ट झालं तसे छोटे छोटे शिड आहेत. तर आता हे चढतोय. मी तुम्हाला सगळं कव्हर करायचं ट्राय करतोय या व्हिडिओमध्ये. एकदम छोटी डिटेल मैं कव्हर करूंगा भाई लोग. असं वाटतंय कुठल्या तरी एकदम घनदाट जंगलमध्ये आलोय. आजूबाजूला फक्त झाडं आहेत. माणसांचा आवाज सुद्धा नाही, फक्त माझा आवाज आहे. आणि पायऱ्या असे काही आहेत चढायला. पाटी लिहिले, पाटीने तर एका मार्करने लिहिले की 2.25 किलोमीटर आहे अजून चढण. सफर बहुत लंबा आहे. इतकं सुंदर दिसतंय. तर पावसाळ्यात काय दिसत असेल यार. हे बघा, सरळ जायचंय आपल्याला, पण मी तुम्हाला 360 डिग्री व्ह्यू देण्याचा ट्राय करतो. प्लॅन करत असाल कर्नाळा फोर्टकडे यायचं तर हे तुम्ही इन्स्ट्रक्शन्स नाही तर रूल्स बघून घ्या एकदा. तुम्ही इथे येत असाल ना, एक आहे कचरा करू नका यार. आपला महाराष्ट्र आहे, आपला भारत आहे, प्लीज कचरा करू नका यार. काय रस्ता आहे यार, वाव. रस्ता नाही बोलू शकत मी, काही ट्रेल आहे, नेचर्स ट्रेल, पायवाट. मस्त चढूया इथून. कर्नाळा किल्ला याच्या विचित्र शिखरासाठी आणि जंगलात वसलेले पक्षी अभयारण्य यासाठी प्रसिद्ध आहे. आज किल्ल्याचे अवशेष हे गिर्यारोहण आणि पर्यटनासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. तर ना आता सकाळचे वाजले 10:10 आणि आम्ही ट्रेकिंग अबाउट 9:45 9:50 म्हणजे 9:50च्या आसपास केलेली. आणि आता 20-25 मिनटं झालेले आहेत. तिकडून आलेलो. आता खालचं तुम्हाला दिसत नसेल, जायचंय अजून वर. तर असे काही रस्ते आहेत. जर तुम्ही बिगनर आहात ना ट्रेकिंगसाठी, जसे आम्ही आहोत, तर तुम्ही इथे नक्की येऊ शकतात. असं काही अजून अवघड स्थिती अजून काही निर्माण झालेली नाही आहे. मॅडम थकलेले आहेत आणि असं काही आम्ही जागा पकडली आहे थोडंसं विश्राम करायला, पाणी वाणी पियायला. आणि तिथून आलेलो, जायचं तिकडे. ते ना ट्रेल दिसते तिथून, मग असं वर जायचं आहे. इतका अरुंद रस्ता आहे ना. कुठून तरी आलो आणि आम्हाला आता पुढे ट्रेल कळत नाही की कुठून जायचं आहे. चला बघूया, तिकडे कुठेतरी जाऊया आणि शोधूया ट्रेल. तर फायनली आम्हाला ट्रेल मिळाली आहे. तिथून आलो आणि पुढे जातोय. पुढे ना माकडं आहेत ते बघा. त्या मोबाईल मी नीट पकडतोय आणि चालतोय. असं काही एन्व्हायरमेंट आहे. आपले सूरज देवता तिकडे आहेत आणि आम्ही तिथून कुठून तरी खालून चढून आलो आणि तिकडे कुठेतरी वर चढत जायचं आहे ना. सकाळचे 10:30च्या आसपास झालेले आहेत आणि गरमी वाढलेली आहे. तर त्यामुळे इतका घाम येतोय ना. पाणी पियत राहतोय आणि पुढे जातोय. हा विलक्षण किल्ला 13व्या शतकातील बांधकामांच्या उत्कृष्ट नमुन्यांपैकी एक आहे. हे 14व्या शतकापूर्वी यादव आणि तुगलकांच्या राजवटीत बांधले जाण्याची शक्यता आहे. 15व्या शतकापर्यंत हा किल्ला निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता. स्टार्टिंगला ना इझी वाटत होतं, बट हे जे चढण होतं ना, मी दाखवलं नाही, ते थोडंसं कठीण होतं. बट आता परत मीडियम लेवलवर आलो आहे. असं नाही की इझी आहे, बट मीडियम लेवल आहे. आवाज ऐका तुम्ही, रातकिड्यांचा, जंगलाचा आवाज ऐका.
म्हणजे आता सकाळचे वाजलेले आहेत, मोठामोठी 11 वाजलेले आहेत, 10:50 झालेले आहेत आणि 1.25 तास झाला आम्ही चढतोय वर. रस्ता चुकलो, खाली उतरलो, परत चढलो, तर त्यामुळे थोडा टाइम लागला. आणि ज्या रस्त्यावर आम्ही जात होतो ना तो इतका खतरनाक रस्ता होता. चढलो आणि उतरायचं कसं तेच माहिती नाही, ते मी रेकॉर्ड नाही केलं बिकॉज माहितीच नव्हतं उतरायचं कसं. इथं या तुम्ही यार, मीडियम टू हार्ड लेवल आहे, इझी नाही आहे, मीडियम टू हार्ड आहे. हार्ड बघा पूर्ण मुळाने उखडलेले आहे, ते किती मोठं आहे. दुसरा रेस्ट पॉइंट आहे आणि कर्नाळा फोर्ट जवळच आता येणार आहे, जवळच आहे ॲक्च्युली. इथून राईटला आहे. हे बघा यार, वाव वाव, हे बघा. हो हो हो, जी काय मेहनत मशक्कत केली ना इकडे येण्यासाठी ती एकदम सफल यार, एकदम सफल. वाव यार वाव. जर थकले वकले असाल ना तर तुम्ही इथे विश्राम करू शकतात. हे रेस्ट पॉइंट आहे आणि आपला आता जास्त लांब नाही आहे. अभी मंजिल दूर नहीं है भैया, अभी जाएंगे मस्त चल के. आता सरळच रस्ता दिसतोय. आम्ही ना इथून आलेलो असं तिथून आणि आता सरळ जातोय. लेफ्टला असे काही नजारे आहेत, काय सुंदर दिसतंय. जे आम्ही चढलो ना ते एकदम वर्थ होतं. अरे ते बघा, वाव व्ह्यू बघा यार मित्रांनो, हा व्ह्यू बघा. ॲक्च्युअल मेहनत मशक्कत करून इतकं चढून आपला श्वास फुलवून जेव्हा आम्ही इथे येतो ना, आपण इथे येतो तेव्हा काय वेगळाच नजारा दिसतो यार. इतका गोड, इतका अप्रतिम, इतका खतरनाक, इतका जबरदस्त, एकदम जबरी रबरी खबरी, एकदम खतरनाक यार. वाव, बेस्टम बेस्ट एकदम. आणि कोणीच नाही आहे यार, आम्ही दोघंच फिरतो इकडे. ह्यालाच म्हणतात रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्ह, ह्यालाच म्हणतात रिलॅक्सिंग वीकेंड. आणि जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन आहात ना, चॅनलला सबस्क्राईब करा. असे भरपूर सारे खतरनाक खतरनाक ट्रिप्स मी तुमच्यासमोर आणेन आणि आपल्या लोकांबरोबर शेअर करा यार. तुम्ही कॉमेंट करत नाही, कॉमेंट करा ना यार, मजा करू, आपण बोलू कॉमेंटमध्ये. मी हा लेफ्ट साईडचा नजारा आता बघितला. राईट साईडला मला तुम्हाला दाखवता आला नाही, पण असा काही आहे, झाडांमुळे लपला गेलेला आहे. आता समोर जातोय. आता डायरेक्ट आपलं स्टेज असेल कर्नाळा फोर्ट. नेक्स्ट स्टेशन कर्नाळा फोर्ट, पुढील स्टेशन कर्नाळा फोर्ट. आता आम्ही तिथून आलेलो आणि आता असं थोडंसं राईट मारून वर जायचं आहे. हा व्हिडिओ ना मित्रांनो थोडासा मोठा बनेल, बिकॉज असं वाटलं पाहिजे ना की माझ्याबरोबर तुम्हीसुद्धा इथे ट्रेक करता आहात, तुम्हीसुद्धा हे अनुभवताय, जे मी ऐकतोय, जे मी बघतोय, जे मी चढतोय इतकं. हो हो, मजा येते यार. ना मित्रांनो सकाळचे वाजलेले आहेत 11:15 आणि आम्हाला चढून म्हणजे ट्रेक करून 1.5 तास झालेला आहे. 1.5 तासापासून चालतोय. मजा येते. थोडं ऊन आहे तर त्यामुळे ना घाम खूप येतो आणि पाणी तर भाई 2 पाण्याचे बॉटल झाले 1-1 लिटरचे आणि एक माझ्याकडे मोठी बॉटल आहे 2.5 लिटरची, ती बाकी आहे, ती येताना संपेल. जी कार्डिओ आपण करतो ना जिममध्ये, हे एकदम लेवल अप आहे त्याच्या. कदाचित तिथे सॅटर्डे संडेला गर्दी असेल, बट आज कोणीच नाही, आम्ही दोघंच चढतोय. कधी कधी असं वाटतं की कोणीच नाही, आम्ही दोघंच आहोत. कधी कधी असं वाटतं की अरे वा मस्त आम्ही दोघंच आहोत. तर आम्ही तिथून आलोय खालून आणि वर असा काही नजारा दिसतोय. आणि हे झाड बघा यार, आहे की नाही बेस्ट, आहे की नाही. रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्ह या चॅनलचं नाव सबस्क्राईब करा यार, मजा येते. तर ना आपल्याला जायचं आहे तिकडे, जवळ आहे आता. हे बघा तिकडे त्या हिलटॉपवर जायचं आहे, तेच आहे कर्नाळा फोर्ट माझ्या मते तर तेच आहे. आणि मजा येते यार. इथे थोडंसं विश्रांती घ्यायसाठी आम्ही थांबलो आहोत. 2 मिनटं थांबू, परत चढू, परत 2 मिनटं थांबू, परत चढू. तोच हायवे आपला NH66 मुंबई गोवा हायवे. हा बघा, हा गोवा अलिबागला जातो, त्या साईडला पनवेल, त्या साईडला गोवा, आणि तो आहे NH66 यार. मजा येते यार आज. आणि आता थोडंसं पुढे जायचं, हे चढा नाही, थोडं जाऊया हळूहळू. हा दगड बघा ना मित्रांनो किती मोठा आहे, काय वजन असेल ना याचं, बनला कसा असेल. आवाज ऐकला, कशाचा आवाज आहे काय माहिती. तर आता असा काही रस्ता आहे ना मित्रांनो की जरासा लेफ्टला तोल गेला ना डायरेक्ट खाली.
तर त्यामुळे हळू चालतोय, सांभाळून चालतो. आणि हे बघा इथे थोडंसं जरी पाय जरा सटकला ना तर प्रॉब्लेम. थोडा वर आलोय आणि असा काही नजारा आहे यार. वाव. ॲक्च्युली आता असं वाटतंय की डेस्टिनेशन ठीक आहे, बट हा जो जर्नी आहे ना, ट्रेक आहे ना टुवर्ड्स कर्नाळा फोर्ट, खूपच सुंदर आहे यार, खूपच सुंदर. आणि फर्स्ट टाईम आम्हाला हे बघा रेलिंग्स दिसत आहेत. ह्याचा अर्थ हा आहे की कर्नाळा फोर्ट जो आहे किल्ला तो आत्ता खूप जवळ आहे आणि सुरू झालेला आहे. आणि हे बघा ही बॉटल आम्ही घेतलेली, ही बॉटल आणि 2 छोटे बॉटल घेतलेले जे नॉर्मल आहेत. ही बॉटल आहे ना, या बॉटलने खूप हेल्प केली. 1.5 लिटरची 2.5 लिटरची बॉटल आहे. तर विचार करा तुम्ही किती इथे उष्णता आहे, किती गरमी आणि किती घाम येतोय. हा सेक्शन आहे ना चढणारा, चढाईचा, तो थोडासा अवघड आहे, पण ह्यांनी रेलिंग्स दिले आहेत तर पकडत पकडत जातो. तर ना ही जी चढाई होती ना थोडी कठीण होती. बघा तुम्हाला पण दिसत नाही काय खालचं, पण आलो आहे. आणि असा काही नजारा आहे. हे बघा हायवे NH66. माझा आता थोडासा श्वास फुलायला लागला आहे. ठीक आहे. आम्ही दोघं आता या रेस्ट पॉईंटमध्ये थांबलेलो आहे. आता काय 5 ते 10 मिनटात येईल कर्नाळा फोर्ट. आणि दोघंही थोडंसं थकलेलो आहे, इतकं नाही. पण हे जे दृश्य आहे ना, मी तुम्हाला हे दृश्य दाखवतो. हे दृश्य आहे, इथे मांडी घालून मस्त बसलो आहे आणि तो रुमाल तिकडे सुकायला लावलं आहे आणि हायवे बघतोय. आणि आम्ही असं डिस्कस करत होतो की या हायवेवर आम्ही किती वेळा ड्राईव्ह केलं, बट असा कधी पर्स्पेक्टिव्ह नाही बघितला आम्ही या हायवेचा. तर या नजाऱ्याला बाय बाय करूया. इथे मी 5 ते 10 मिनटं बसलो. दुपारचे वाजलेले आहेत आता 12 वाजून 4 मिनटं, तुम्ही बघू शकतात. आणि असा काही हा रेस्ट पॉईंट आहे. आता पुढे जाऊया. आता एक नवीन ऊर्जा आलेली आहे, एक नवीन एनर्जी आलेली आहे. आणि इथे मनाली काहीतरी दाखवते. ओ हो हो, वाव. हे बघा तुम्ही, किती सुंदर आहे यार, किती सुंदर आहे मित्रांनो. हे बघा, हे बघा तुम्ही, काय दिसतंय यार. वाव 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 वाव. तिकडे किल्ला आहे आणि वाव, हा बघा हा NH66 आहे. मी परत रिपीट करतोय, पण तुम्हाला माहिती पाहिजे ना. हे ना मित्रांनो, ती बघा ती नदी आहे. माझ्या मते ती पाताळगंगा असेल, पण माहिती नाही, मी कन्फर्म नाही आहे. तर तुम्ही सांगा ही कोणती नदी आहे कॉमेंटमध्ये. हा किल्ला सुमारे 1500 फूट उंचीवर आहे. ते बघा शिड्या आहेत, तिथून जायचंय वरून. तर हे मंदिर ना कर्णाई देवी आहे, श्री दुर्गा देवी. आता आम्ही ॲक्च्युअल किल्ला चढायला स्टार्ट केलेला आहे. शिड्या आहेत, दगडी आहेत, थोडंसं टफ आहे टेरेन, बट ठीक आहे, मजा येते. थोडं थकलो आहे, तहान लागली आहे, भूक लागली, बट मजा येते. तर ना गरमी इतकी होते ना, टोपी विसरलोय, नॅपकिन घेतलाय वर आणि इथेच जायचंय. मजा येते. हा ऑब्विसली थोडं थकलो आहे, असं नाही की नाही थकलोय, थोडंसं थकलोय. आणि ही मॅडम खूप थकली, तर माझी अर्धी एनर्जी तर मोटिवेशन मध्येच जाते, मोटिवेट करण्यात. अच्छा तिथून आहे आता, असा काही चढण आहे आणि तिकडे जायचं त्या शिड्यांकडे. बस हत्ती गेला, शेपूट बाकी. स्टेअर्स चालू झालेले आहेत आणि तो बघा द्वार, दरवाजा. मजा येते, थकलोय, मजा येते. ॲक्च्युली पाण्याची कमी आहे थोडी आता आमच्याकडे, तर आम्ही होप करतोय की वर जाऊन मिळेल. तो फायनली द्वारकडे आलेलो असं काही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा किल्ला ताब्यात घ्यायचा होता तेव्हा त्यांच्या सैन्याने सुरुवातीला किल्ल्याला वेढा घातला. त्यांनी तात्पुरते अडथळे निर्माण केले आणि हल्ले सुरूच ठेवले. काही दिवसांनी त्यांनी किल्ला ताब्यात घेतला. मित्रांनो आलेलो आहे आम्ही, नाव काय फोर्टचं? कर्नाळा. कर्नाळा फोर्टमध्ये. आणि तो प्रवेशद्वार आहे, तिथून आलो, फायनली आलो आहे.
दुपारचे वाजलेले आहे 12:38. 2 तास लागले ट्रेक करायला. वाव. आता आतमध्ये जातोय. सगळं कॅप्चर करेन मी तुमच्यासाठी. सो आधीच्या काळात असे किल्ले बांधायचे आणि इथून शिपाई लोक देखरेख करायचे की कोणी येत आहे का गड्यावर आक्रमण करायला. हे बघा मित्रांनो काय इथे. हे पाणी प्यायचे, हे नाही पिऊ शकत. नाही पियायचं. चल पाण्याचा कलर बघा यार काय आहे. वाव. नॉट डेअर टू स्विम. काय माहिती काय असेल, कोण राहत असेल. अरे कुठे आलोय आपण. हे बघा मित्रांनो, जिथे बघावं तिथे पाणी आहे. बघा ना, एकदम साफ आहे पाणी. म्हणजे खालचं दिसतंय, खालची जमीन. आपले छत्रपती शिवाजी महाराज इकडे आलेले यार. 1670 मध्ये त्यांनी हा कॅप्चर केलेला फोर्ट, जितकी मला नॉलेज आहे. मी रॉंगही असू शकतो. रॉंग असलो तर प्लीज कॉमेंटमध्ये मला करेक्ट करा. येथील टाक्यांवरून असे दिसून येते की हा किल्ला प्राचीन आहे आणि तो 12व्या शतकातील आहे. मधमाशींचा पोळा आहे मोठा. काय आहे ते यार, किती मोठा आहे. ते ना पिण्याचं पाणी शोधत होतो, बट पाणी काही मिळालं नाही आणि थोडंसंच पाणी बाकी आहे. हे बघा असं काही आहे कर्नाळा फोर्ट. मी तुम्हाला सगळं काही दाखवलं आणि असा काही नजारा आहे. नजारा जो आहे ना तो खतरनाक आहे यार. या साईडला हवा येते. बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. मजा येते बसायला. आणि एक मी सांगतो की आज मी मनालीवर खूप प्राऊड फील करतोय. बिकॉज इतकं ती आली ना, मध्ये तिचा मन होता गिवअप करायचा, बट तिने कधी गिवअप नाही केला. बेस्ट. आपले सर्वांचे महाराज, आपले छत्रपती शिवाजी महाराज. तर परत एकदा बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, विजय असो, विजय असो. आता दुपारचा वाजलेला आहे 1. आता 1 वाजलेला आहे. आम्ही इथे 12:40च्या आसपास आलो. थोडा टाईम स्पेंड केला आणि पाणी नाही आहे, तर त्यामुळे आम्ही लवकर खाली उतरतोय. नाहीतर मग अजून 1-1.5 तास थांबलो असतो. आता खाली जाऊन लंच आणि पाणी पिऊ आधी. खाली उतरायला पण लागतील 1 ते 1.5 तास, नाही तर 2 तास पण लागू शकतात. बघूया कसं आहे. तर हा आहे प्रवेशद्वार, आपल्या कर्नाळा किल्ल्याचा प्रवेशद्वार. आणि इकडचे जे स्टेप्स आहेत ना, शिड्या आहेत ना, ते खूपच स्टीप आहेत. चढायला ॲक्च्युली आहे ना, चढण कधी कधी इझी असतं, उतरणं थोडं असं डिफिकल्ट असतं. हे बघा असं काही सीन आहे. आणि हा एक प्रवेशद्वार आहे. हा सेफ्टी दरवाजा म्हणू शकतो, तो ॲक्च्युअल आहे तो वाला. तर बघा ना काय आहे. असं खाली बघितलं ना तर पोटात गोळा येतो. बघा ते शिड्या उतरून आम्ही आलो कसं. आणि आता अजून पुढे जायचं. तुम्ही बघू शकतात की किती स्टीप आहे चढण आणि उतरण. आणि हवा सुटली. आता दुपारचा 1:05 झालेला आहे. चला हे उतरूया. दुपारचे वाजलेले आहेत म्हणजे 1:45 झालं आहे. आणि पाणी संपलेलं आहे आमच्याकडे. आणि 60% रस्ता अजून कवर करायचं आहे. पाणी संपलं आहे म्हणजे 1-2 घोट बाकी असतील फक्त. आणि वर पण पाणी नव्हतं. थोडं जपून वापरतो आहे पाणी. थकलो आहे भरपूर. आणि ही आशा करतो आहे की फटाफट आम्ही खाली जाईन, कॅन्टीनमध्ये जाईन, पाणी पिईन. यार पाणी म्हणजे इतकं असं वाटतंय ना की पाणी म्हणजे जीवन आहे. खरंच पाण्याला वेस्ट नको करा. आज पाणीचं महत्त्व कळतंय. ओठ आहे ना सुकलेत. आता थोडं 2 मिनटं विश्रांतीसाठी थांबलो. परत आता उतरतोय. मजा येते ॲक्च्युली, खूप मजा येते. तर आता दुपारचे वाजले 2:10. रेस्ट पॉईंट 2कडे आलो आहे. आणि तहान खूप लागली आहे यार. थकलो आहे, तहान खूप लागली. जेवण नाही मिळालं तरी चालेल, पाणी पाहिजे यार. ॲक्च्युली उतरण जी आहे ना ती चढण्यापेक्षा कठीण आहे. कोण बोलतं की उतरणे इझी आहे? उतरणे इझी नाही आहे, चढणे इझी आहे.
तर आता आम्ही दुसरा का तिसरा ब्रेक घेतलेला आहे आणि थोडं थोडं पाणी पितोय. थांबा मी तुम्हाला दाखवतो की पाणी किती आहे आमच्याकडे आता. तर आता ना एवढंच पाणी बाकी आहे. हे पाणी खूप मौल्यवान पाणी. याचे आम्हाला 1000-2000 करोड जरी दिले ना तरी इतके पाणी विकू नाही शकत. खरंच आज आम्हाला व्हॅल्यू कळाली आहे पाण्याची. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 3:27 म्हणजे मोठे 3:30 झाले, 3:30 झालेले आहेत आणि आलेलो आहे या कॅन्टीनमध्ये. खूप थकलो. पाणी जेव्हा मिळालं ना असे 2 बॉटल मी संपवले. ही आम्ही व्हेज थाली मागवली, मस्त आहे. तर मस्त लंच करून आणि टी शर्ट चेंज करून, म्हणजे ते वॉशरूम होतं तिथे टी शर्ट चेंज केले आणि आता 4:30 वाजले. 4:30 वाजता आम्ही परत रिटर्न जातो आहे. थकलेले आहोत, पाय दुखत आहेत आणि पाण्याचं 2 लिटर पाणी असंच पिलं तिकडे आणि अजून 2 लिटर पाणी घेतलं आहे बॅगमध्ये. तर पाण्याची इतकी टंचाई झालेली ना वर, काय सांगू तुम्हाला. आणि आज ना पाण्याचं महत्त्व कळालं यार. पाणी बिलकुल वेस्ट करू नका. बस जीवन आहे, पाणी जीवन आहे. मस्तीमध्ये नाही बोलत आहे, खूप सिरियस सिच्युएशन झालेली, बट हसत खेळत आम्ही दोघंही आलो. तुम्ही या इथे, मित्रांना घेऊन या, पालकांना घेऊन या. मुघल साम्राज्य, आंग्रे आणि पेशव्यांनी गडावर राज्य केले. 1818 मध्ये ब्रिटिशांच्या कर्नल ब्रदरने ते ताब्यात घेतले. अखेर तेथे तिरंगा फडकवण्यात आला. मित्रांनो हा गेट बंद करण्यात आला आहे बिकॉज हे 4:30-5ला बंद होऊन जातं आणि फोर्ट एंट्री कदाचित 1 वाजता बंद होते आणि तुम्हाला खाली उतरायचं आहे काही करून 4-5पर्यंत, सॉरी 3ला वाटतं बंद होतो हा. आणि बाहेरच्यांना जायला ते लोक ठेवतात उघडं 5 वाजेपर्यंत. थँक्यू कर्नाळा फोर्ट, थँक्यू, मनापासून थँक्यू. इतकं ॲडव्हेंचर आज तुम्ही दिलं, इतकी मजा आली. सजा पण होती थोडी, पाणी नव्हतं बट मजा आली. बाय बाय कर्नाळा फोर्ट. तर आता परत आम्ही कारमध्ये आलेलो आहोत. टाईम झालेला आहे दुपारचे 4:45, सॉरी संध्याकाळचे 4:45 आणि आजचा दिवस ना एकदम बेस्ट होता यार. सकाळी 5 वाजता उठलो, नंतर 7 वाजता निघालो, इथे आलो, इथे नाश्ता केला, वर गेलो. तुम्ही सगळं बघितलं असाल. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या लोकांबरोबर शेअर करा. चला भेटूया आपण पुढच्या ट्रॅव्हल मेमरीमध्ये आणि तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, हरे कृष्णा आणि जय शिवराय.